नमस्कार, मी आहे मेघना. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज स्वयंपाक करताना मला चिकन बनवायचं होतं स्वयंपाकामध्ये, सो मी मॅरिनेट करून ठेवलं होतं आधीच. आणि ॲक्च्युली काय आहे की मला नेहमी गावाकडचं वगैरे चिकन तसंच मी बनवत असते नेहमी. मला कंटाळा आला होता ते खाऊन, तर मी म्हटलं आज काहीतरी वेगळं बनवावं. आणि असा चिकन हा असा एक पदार्थ आहे की त्याला जास्त मसाले घातले की टेस्ट बिघडते, मग मसाल्याची टेस्ट लागते, चिकनची टेस्ट लागत नाही. सो मी कधीच जास्त मसाले घालत नाही. मग मी आता याच्यामध्ये फक्त कांदा टोमॅटो छान तेलामध्ये फ्राय करून घेणार होते. आणि त्याच्यामध्ये माझ्या मम्मीने जो मसाला मला बनवून दिला आहे, इंडियावरून येताना घेऊन आलो होतो आम्ही, म्हणजे नवनाथ दादा गेलो तर ते घेऊन आले होते घरनं, माझ्या वहिनीने पाठवून दिला होता. सो तो मसाला टाकते फक्त, दुसरं काहीच टाकत नाही. आणि त्या मसाल्याने इतकी छान टेस्ट उतरते. तर अशा प्रकारे मॅरिनेट केलेलं चिकन होतं. आणि कांदा टोमॅटोचं चिकन मी याच्या आधी बनवलेलं आहे, परंतु ह्या वेळीचं चिकन खूपच सुंदर झालं होतं, कारण मी खूप दिवसांनंतर बनवलं होतं. माझं लग्न झालं तेव्हा मी बनवायचे, जेव्हा की मला चिकन जास्त बनवता येत नव्हतं. सो मी यूट्यूबवरती रेसिपीज बघून ट्राय करायचे कांदा वगैरे टोमॅटो घालून. सो त्यानंतर मग मी गावाला गेले तर मी मम्मीचं वगैरे, माझी मम्मी खूप छान चिकन बनवते, सो तिचं पाहून मी शिकले. कारण लग्नाच्या आधी असं असतं की आणि मेन म्हणजे लग्नाच्या आधी मी चिकन खातच नव्हते. तर मला म्हणजे खूप त्याच्यामागे एक स्टोरी आहे. सो ती तुमच्यासोबत मी कधीतरी शेअर करेल, कारण म्हणजे ती स्टोरी ऐकल्यानंतर मला नाही वाटत की कोणी खाईल. सो त्यामुळे पण लग्नानंतर मग माझ्या मिस्टरांनी मला हळूहळू सवय लावली. सो त्यानंतर मी खाऊ लागले. आणि त्यानंतर मग लग्नाच्या आधी खात नसल्यामुळे मला ते बनवताही येत नव्हतं. आणि माझी मम्मी इतकी सुंदर बनवते चिकन. सो मी आत्ता पुन्हा लग्नानंतर तिच्याकडनं शिकून घेतलं, तर मीही तसंच बनवते इकडे. परंतु काही म्हणा, गावाकडची टेस्ट आणि आईच्या हातचं चिकन याच्यामध्येही खूप फरक असतो. स्वतःच्या हातचं कधीच आईच्या हातचं चिकनसारखं बनत नाही. तर मी यावेळी वेगळं चिकन ट्राय केलं आणि तेही खूप छान झालं होतं, खूप सुंदर झालं होतं. कांदा टमाटर आधी मॅरिनेट करताना मी फक्त त्याच्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट, योगर्ट आणि हळद टाकली होती, मीठ टाकलं होतं, बाकी काही नव्हतं. मॅरिनेट करून ठेवलं. तुम्ही ब्लॅक पेपर पावडर टाकू शकता, माझ्याकडे अवेलेबल नव्हती सो मी त्यामुळे नाही टाकली. तर अशा प्रकारे वरून पाणी ठेवायचे प्लेटमध्ये, जेणेकरून तेच पाणी खाली उतरतं. त्याला जर तुम्ही दुसरं पाणी घातलं तर त्याची टेस्ट कमी होते. सो तुम्हाला जर टेस्टी चिकन हवं असेल तर तुम्ही प्लेटमध्ये वरती पाणी ठेवा आणि ते पाणी पूर्ण आटून द्या. तोपर्यंत ते वरचं जे पाणी आहे ते सगळं खाली चिकनमध्ये उतरतं आणि चिकनही खूप छान शिजतं. तेच पाणी वापरा तुम्ही ग्रेव्हीसाठी वगैरे देखील. आणि तुम्हाला जास्त ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही जास्त पाणी ठेवा आणि वरचं पाणी गरम झालं की मग त्यानंतर ते खाली ओतू शकता तुम्ही. असं नाही की तुम्हाला ग्रेव्ही हवी आहे मग आता काय करायचं की असं शिजवायचं. तुम्ही किती पाणी ठेवलं तरी ते खाली उतरणार आहे. सो अशा प्रकारे मी, आणि असं यालाच म्हणतात की बिना पाण्याचं चिकन, परंतु पाणी तर असतं प्लेटमध्ये वरती, आपण त्यामध्ये घालत नाही चिकनमध्ये. सो ते पाणी ॲज इट इज खाली उतरतं. तर मॅजिकच म्हणायला लागेल हे. आणि अशा प्रकारे माझं चिकन झालं होतं रेडी. सो त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि जेवण वगैरे केल्यानंतर आम्हाला जायचं होतं बाहेर. परंतु त्याआधी एक माझं खूप महत्त्वाचं काम राहिलं होतं, ते म्हणजे मी काही प्लांट्स आणले होते. सो ते प्लांट्स मला ट्रान्सफर करायचे होते. इनडोअर प्लांट्स होते, आउटडोअर प्लांट्स होते. सो अशा प्रकारे ज्यांची नावंही मला माहीत नाही, काही असे प्लांट होते इनडोअर प्लांट्स. सो मी 2 इनडोअर प्लांट आणले होते. तर मी 2 पॉट देखील आणले होते ट्रान्सफर करण्यासाठी. तर अशा प्रकारे त्याला होल करून घेत होते पॉट्सला, जेणेकरून जी पाणी आहे तर एक्स्ट्रा पाणी झालेलं खाली ड्रेन होऊन जातं प्लेटमध्ये. याला 2 प्लेट्स होत्या 2 पॉटला. सो इंडोअर प्लांटसाठी प्लेट खूप महत्त्वाचे आहे, कारण जर तुम्ही आतमध्ये प्लांट ठेवलं त्याच्यामध्ये पाणी घातलं तर ते पाणी खाली ड्रेन होऊन जाणार. सो मग ते इकडे तिकडे सांडण्यापेक्षा त्याला प्लेट्स हव्या असतात इंडोअर प्लांटला. सो मी इंडोअर प्लांटसाठी प्लेट्स आणल्या होत्या. आणि आउटडोअर प्लांट होतं जे माझं गुलाबाचं झाड होतं त्याच्यासाठी आणलं होतं, परंतु त्याला काही मला प्लेट भेटली नाही. स्टील मी त्याला होल केले होते, कारण होल जर नाही केले तर ते खाली माती जी आहे ती सडते आणि झाडही सडायला लागतं. सो त्यामुळे नेहमी खाली कोणतंही झाड लावलं की त्याला ड्रेन होण्यासाठी होल वगैरे करून ठेवावे लागतात. सो अशा प्रकारे
इंडोर प्लांट्स वगैरे मी प्लांट करून घेत होते आणि खूप दिवसांपासून माझं चाललं होतं. तर हे झाड पूर्ण सुकून गेलं आणि मग तेव्हा म्हटलं आता खूप गरजेचं आहे. मी घरामध्ये पाणी वगैरे मारत होते, परंतु तरीही त्याला स्पेस नव्हती, खाली माती नव्हती जास्त, त्यामुळे हे झाड सुकून चाललं होतं. सो मग मी पटकन ट्रान्सफर करून घेतलं वेळात वेळ काढून, कारण बाळ आहे तर वेळ नाही भेटत. परंतु आज माझे मिस्टर घरी होते, संडेचा दिवस होता, सो त्यामुळे म्हटलं की पटकन ट्रान्सफर करून घ्यावं. आणि एवढा काही वेळ लागत नाही, परंतु वेळ काढणं खूप महत्त्वाचं असतं प्रत्येक गोष्टीसाठी. सो अशा प्रकारे आज वेळात वेळ काढून ही प्लांटिंग केली मी. आणि रोज फ्लावरचं झाड मला वाटलं नव्हतं एवढं सुंदर येईल, परंतु खूप छान, म्हणजे फर्स्ट टाईमच मी इकडे आल्यापासून रोज प्लांट लावलेला आहे. लावलेलं म्हणजे मी रेडीमेडच आणलं आहे, परंतु ते व्यवस्थित लागलं आहे. सो मी ते छान ट्रान्सफर करणार, त्याला फुलंही येत आहेत खूप छान सारी. आणि आपलं हे श्रावणी घेवडाचं झाड तुम्ही पाहू शकता एवढं झालं आहे. तर माझ्या मिस्टरांना मी बोलली की वरती बांधा म्हणून, खूप साऱ्या दोऱ्या बांधा जेणेकरून ते वाढेल अजून. आणि दोडकाही आहे याच्यामध्ये, तर दोडकाही खूप छान आला आहे, परंतु दोडक्यापेक्षा जो श्रावणी घेवडा आहे तो छान वाढला आहे. आणि संक्रांतीपर्यंत शेंगा वगैरे येतील म्हणून शंका आहे, कारण आपल्याकडे इकडे दुबईमध्ये जास्त काही थंडी पडलेली नाही आहे इंडियासारखी. सो त्यामुळे माहिती नाही येतील की नाही शेंगा देखील. सो अशा प्रकारे मी लावलेलं आहे. आणि इथे आळूही आले. हॅलो. आणि अशा प्रकारे झाडांना वगैरे पाणी देऊन झालं आहे. तर प्लांटिंगही केलं आहे मी, 2-3 झाडांचं प्लांटिंग केलं आहे. आणि आता राघवला उठवून मीही आवरते. आणि त्यानंतर शुभांगीने आज आम्हाला इन्व्हाइट केलं आहे जेवणासाठी, सो तिकडेही जायचं आहे. तर पटपट आवरून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत. आणि अशा प्रकारे ट्रान्सफर केलेलं झाड इथे ठेवलंय मी. तर अशा प्रकारे छान दिसत आहेत, खूप सुंदर वाटतंय ते बाल्कनीमध्ये. आणि हे जरा सुकलं होतं पटकन ट्रान्सफर न केल्यामुळे, सो आता मस्तपैकी वाढेल. आणि किचन देखील क्लीन आहे एकदम. हॅलो. आणि आम्ही आलेलो आहोत मैत्रिणीकडे, तर तिचं बाळ पाहायला आलोय. बाळ छोटं आहे, 4 महिन्याचं. सो अचानकच ठरलं आमचं, आणि बरेच दिवस झालं होतं चाललं यायचं. आज योग आला. सो आज निघालेलो आहोत आम्ही बाळाकडे. त्रिवेणी म्हणून आहे तर मैत्रीण, आणि ती मे बी मुंबईचीच आहे. सो चला बाळाकडे जाऊया आपण. आणि माझी मैत्रीण त्रिवेणी तर ती नर्स आहे, सो ती जॉबला गेली होती. आणि बाळ 4 महिन्याचंच आहे, परंतु बाळ तिचे सासू सासरे आले होते, म्हणजे बाळाचे आजी आजोबा त्यांच्याकडे होतं. इकडे बघ. हाय. राघव पण असं मस्त येत होतं पोज. हसलाय बरोबर, त्याला कळालं आपण दिसणार आहे आता व्हिडिओ मध्ये. काय तो मम्माला शोधत असेल अजून. या आमच्याकडे पण. कधी येताल आता? आहेत ना अजून 2-3 महिने. चला येतो. बघते ना काही गरजेचं घेऊन. हा प्लांट्स बघू. आणि नेहमीप्रमाणे मी त्यांना म्हणत होते की आपण डे टू डेमध्ये जाऊया, मला प्लांट्स पाहिजेत. आणि त्यांना माहिती एकदा शॉपिंगला लेडीज शिरले की पटकन बाहेर येत नाहीत, सो ते जाऊ नव्हते देत. परंतु मीही थोडक्यातच उरकलं. मीही गेले, प्लांट्स पाहिले, घ्यायचे ते घेतले आणि लगेच बाहेर निघाले, कारण आम्हाला पुन्हा पुढे जायचं होतं फॅन घ्यायला, त्यानंतर पूजाकडे जायचं होतं, त्यानंतर आम्ही शुभांगीकडे जाणार होतो.
आणि अशा प्रकारे इथे डे टू डेमध्ये देखील खूप सारे प्लांट्स आले होते. तर याच्यातलं मी कढीपत्त्याचं प्लांट घेतलं होतं, ज्याच्यामध्ये 2 झाडं होती एकाच कढीपत्त्याच्या ह्याच्यामध्ये. सो मी घरी आल्यावर तेही ट्रान्सफर केलं, नंतर केलं, म्हणजे त्याचाही ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करेल. कढीपत्ता घेतला फक्तच कारण आम्हाला जास्त काही अजून म्हणजे मला हँडल करता येतील म्हणून शंका होती, त्यामुळे जास्त काही प्लांट्स नाही घेतले, आम्ही मोजकेच घेतले. आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो फॅन शॉपमध्ये, कारण आम्हाला सीलिंग फॅन लावायचे होते. सो आम्ही इथे हार्डवेअरचं शॉप आहे तर तिथे गेलो होतो आणि एकदम 4 लावायचे होते. वो 56 इंची, वो 56 इंची. देखा ना, वो जो ना डबल बेयरिंग है, एवला और सिंगल बेयरिंग है, डबल बेयरिंग. इसका 2 इयर्स गारंटी है. हाँ, उसको लिखा है, चेंज करके देगा. तो फिर हम 4 लेंगे तो 360 में बोल रहे हो. 360 ठीक है ना. ठीक है, फिर से अभी फैन के वो हम गाड़ी उधर लगाए, उधर जाके रखेंगे. उसके बाद हम नहीं उठे देगा उधर. जाते समय लेके जाएंगे ना. बिल कर दो, बिल फक्त करून ठेवा, जाताना घेऊन जाऊ. ठीक है, उठा के लेके जाएगी फिर गाड़ी. मैं आता है, आप निकाल के. आणि यानंतर आम्ही चाललो होतो पूजाकडे. सो आम्ही दिवाळीनंतर फर्स्ट टाईमच चाललो होतो पूजाकडेही आणि शुभांगीकडेही. सो ते आम्ही दोघांसाठीही काजू कतली घेतली होती. आणि इथे राघवचा हेअरकट करतो आम्ही, तर त्यांना विचारायचं होतं आम्हाला हेअरकटला. हॅलो, आणि आम्ही चाललोय वीराकडे. सो त्यांच्यासाठी आम्ही स्वीट घेऊन चाललोय, इथूनच गुजरातमधून, जवळच आहे इथे. तर आणि राघवचं हेअर कट करायचं आहे आम्हाला. आत्ता जाऊन खूप सारी कामं केली ना आपण, एक झालं की एक, एक झालं की एक. आणि आम्ही पूजाकडे करंजी खायला आलोय. काय संपली? 2च उरले. हा, मग 2 उरलेत ना, एक जरी असेल तरी इनफ आहे करंजी खायला. तुझ्या त्याला खेळायला दे ना कुळकुळा वगैरे. आणि इथे पूजाने माझ्यासाठी चिवडा दिला होता कारण मी बनवला नव्हता आणि शंकरपाळी तिची संपली होती. सो त्यामुळे तिने काही दिली नाही. आणि यानंतर आम्ही आलो होतो शुभांगीकडेच. सो तिने आम्हाला जेवणासाठीच इन्व्हाइट केलं होतं. आणि दिवाळीनंतर फर्स्ट टाईम आलो होतो, सो तिकडेही आम्ही काजू कतलीच घेऊन आलो होतो. आणि त्यानंतर इथे जेवणामध्ये तिने बनवलं होतं, कोळंबीची चटणी बनवली होती आणि जी की खूप सुंदर झाली होती. आणि चिकनही बनवलं होतं तिने. सो इकडे चिकन करी होती आणि खूप छान झाली होती. आणि ॲक्च्युली ती व्हेजिटेरियन आहे, परंतु स्टील ती खूप छान नॉनव्हेज बनवते. आणि राईस वगैरे लावला होता. सो अशा प्रकारे तिचं किचन होतं आणि एकदम नीटनेटकं ठेवलेलं होतं, एकदम क्लीन होतं. कारण छोटं बाळ असलं की एवढं क्लिनिंग करायला वगैरे जमत नाही. सो तरीही तिने वेळात वेळ काढून खूप छान ठेवलं होतं घर. आणि आम्हालाही त्यांच्याकडे आलं की एकदम घरच्यासारखंच फील येतो. गार्गीही खूप छान खेळते त्यांच्यासोबत, किंजलसोबत. आणि ती स्वतःसाठी म्हणजे तिच्यासाठी कारल्याची भाजी बनवणार होती. सो मला कारलं आवडतं, त्यामुळे बरं झालं होतं, मला एक म्हणजे कारलंही टेस्ट करायला भेटणार होतं. दीदी खेळते का? काय Bye. 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 आणि अशा प्रकारे किंजल राघवला वगैरे आणि गाऊही खूप छान खेळते किंजलसोबत. आणि राघवही मस्त नादवलं होतं तिच्याबरोबर खेळायला, कारण श्रेयांशचे टॉयज होते. श्रेयांश आणि किंजल ही शुभांगीची त्यांची 2 मुलं आहेत. तर हे दरोडीचेच आहेत, कड म्हणून आहे सरनेम त्यांचं. आणि म्हणजे खूप छान, आम्हालाही एकदम छान घरच्यासारखं वाटतं. तीही आली की तिकडे मलाही खूप छान घरच्यासारखं वाटतं. आणि मी निवांत बसले होते ॲक्च्युली, कारण मीही खूप थकते. सो एका ठिकाणी बसले की दुसरीकडे गेल्यावर असं वाटतं ॲज अ गेस्ट म्हणून जाते म्हटल्यावरती हलायचंच नाही. सो अशा प्रकारे इथे माझाही आराम चालू होता. आणि जेवणामध्ये कोळंबीची चटणी, चिकन आणि कारल्याची भाजी होती. राईस देखील होता. खूप छान झालं होतं जेवण. आणि आम्ही आता निघालेलो आहोत घरी जायला. तर ऑलमोस्ट पोहोचलोय आणि आता 9-9:30 वाजलेत, 9:15 वाजले. तर आता आम्ही झोपू घरी जाऊन, कारण घरी काहीच काम नाही, सगळं आवरून ठेवलंय घर.
सो आजचा व्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.